लक्ष्मीनारायण मंदिर होतं. सो तिथं आपण दर्शन, चॅनलचं नाव काय, सो हे बघा सबस्क्राइबर सगळे व्हिडिओ. तो सोमनाथ का मंदिर है वो, मुगलों ने उसको 17 बार लूटा है. हाँ, तोड़ने की कोशिश की ना, तो ले गए तोड़ तोड़ के सोना चांदी हीरे मोती. कला केलेली. पूरा कितने नाम कितने बार लिखा है ये नाम कितने बार हाँ. है? 1404 नाम 1404 है. जे म्हणलं की गीता मंदिर आहे, तर ते गीता मंदिर नसून ते काली मातांचं. मला असा पक्षी दाखवणार आहे ना की तो ऑस्ट्रेलियावरनं प्रवास करतो. तर हाँ, ये आ जाएगा यूट्यूब में. देखो सभी हाय करो. आप कहाँ से हो? तर मग अशी जी गुफा पाहिली असेल ती ना सूर्य मंदिर. तर आपण ना पांडवांच्या गुफेकडे चाललेलो आणि एवढी अशी पब्लिक आहे, पाहू शकता. ही अशी सरळ गुफा दाखवलेली आहे. वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग अँड न्यू एपिसोड. सो आत्ता चाललेलो आहे आपण सोमनाथ टेम्पलकडे, ज्योतिर्लिंग. सो आपला ते दुसरा ज्योतिर्लिंग राहणार आहे. कसं आहे, परत उशीर झाला ना आपल्याला जायचे द्वारकाला, आणि मग द्वारका नंतर जायचे आपल्याला नागेश्वर ज्योतिर्लिंगाकडे. सो त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त लवकर गेलं पाहिजे आणि टाईम न वेस्ट करता चला जाऊया. आणि सकाळ सकाळ आलो भैयाकडे चहा प्यायला. पाहू शकता हा चहा आहे, आणि तो बाई चहा पितच नाही. मी आता हा चहा पिऊन घेतो लवकर. पण ना मंदिराला जाण्यासाठी एक शॉर्टकट काढलेला आहे. इथं आपले गोमाता पाहू शकता, इथं चारा वगैरे खात्यात आणि साईडने असा रोड आहे, आणि इथं रोड मारले की अरे गोमातापाशी जातोय आपण. राधे राधे. पाहू शकता सकाळ सकाळ दर्शन झालं. होय, काय काय माहिती आहे, अजिबात दिसतंय वेगळं. हे काय आहे भैया, हे काय आहे? चिडियाघर म्हणजे कबूतर घर आहे. यायला इथं आमच्या इकडे माणसांना घर नाही, कबुतरांना घर केलं तिकडे. तर कसल्या उंच न्याला, अशी भरपूर सारे छिद्रबोळ आहेत बघू शकता. ओ बाई गिरगाय. चला नंदी महाराज की जय हो. चला आता आपण चला दर्शनाला जाऊया. इथं पाहू शकता वाडाचं झाड आहे आणि कबूतर घर. हे वेगळंच काहीतरी मंदिराचं कळस आहे, आणि हे कबूतर घर आहे. राहायचं अतिक्रमण झालेलं दिसतं. इथं काय झाले काय माहिती, इथं असं फोडूनच टाकले डायरेक्ट, पूर्णपणे फोडून टाकलं. पण इथं अतिक्रमण करायचा काही संबंध पण येत नाही मंदिराच्या साईडला. इथं काय करणार आहे सरकार. झाला ना, लई इच्छा होते तुम्हाला पण दाखवावं मंदिर, पण आता बघूयात कसं तरी करू. पण इथं सगळं कॅमेरा वगैरे जमा करायला लागणार आहे. त्यासाठी आपल्याला आता इथं जमा निःशुल्क कशामध्ये जायला लागणार आहे. सो ते पहिलं जमा करून घेऊया, वाटल्यानंतर या असं करायला लागेल. पण जाऊ द्या, आता काय आता आपण काहीतरी करूयात, बाहेरून वगैरे शूट दाखवून तुम्हाला. तर मित्रांनो आता ना आपण चाललोय मंदिराच्या दिशेने, जे की तुम्हाला दाखवायचे मंदिराचा व्ह्यू कसा दिसतोय. आत नाही जर परमिशन दिली ना, आपण ना पलीकडे साईडला होतो त्यामुळे ते परमिशन नाही दिली. सो इथून आपण काढू शकतो की मंदिर तुम्हाला मी दाखवू शकतो. हे बघा मंदिर. आणि यांनी विचारलं तुमचं चॅनलचं नाव काय, सो हे बघा सबस्क्रायबर सगळे व्हिडिओ बघतात आपले. हाय करा सगळ्यांनी. चला निघूया इथून आता. तर मित्रांनो ना आपण समोरच लगेच ना लक्ष्मीनारायण मंदिर होतं. सो तिथं आपण दर्शनासाठी आलेलो आहे. पाहू शकता हे मंदिर आहे, आणि अजून पण 2-4 मंदिर आहेत. ते मंदिराचे दर्शन करून आपण जाणार. अजून हे बघा समोर स्मारक आहे, स्मारकाच्या समोर हे लगेच मंदिर आहे. तर आता तुमचा भाऊ आलेला आहे मंदिरामध्ये, श्री लक्ष्मी नारायण मंदिर. हे पाहू शकता, हे असं मंदिर आहे. साईडने पण दाखवतो तुम्हाला. हे बघा एकदम लुक भारी दिलेलं आहे. आणि चला आतमध्ये जाऊया मंदिरात. हे पाहू शकता मंदिर. तर गाईज आपण आता चाललेलो आहे राम मंदिराकडे, आणि हा राम मंदिराचा हा रोड आहे जाणारा. सो आपल्याला तिथं पण माहिती नाही की मंदिर कसं आहे दिसायला वगैरे, पण आपण जाणार आहे. आपले चालू आहे राम मंदिराकडे. मंदिराविषयी थोडंफार काय माहिती असेल तर सांगा की. कुछ मंदिर के बारे में कुछ पता है तो बताओ ना ज़रा. ये सोमनाथ मंदिर के बारे में मालूम है. हाँ फिर बताओ ना.
तो सोमनाथ का मंदिर है वो हाँ। मुगलों ने उसको 17 बार लूटा है। हाँ, तोड़ने की कोशिश की ना। तो ले गए तोड़ तोड़ के सोना चांदी हाँ, हीरे मोती सब ले सब गए ले थे। गए। सब ले गए थे। ये दोबारा निर्माण सरदार वल्लभ भाई पटेल की प्रेरणा से हुआ था ये। हाँ, ये फिर से। हाँ, फिर से दोबारा हाँ। चौथी पांचवी बार हुआ इसका। पहले अहिल्याबाई होलकर ने कराया था इसका हाँ, हाँ, निर्माण। फिर उसको फिर उनने मुगलों ने तोड़ दिया। मुगलों तो चढ़ाई करते रहे इस पे। हाँ, हाँ। और हजारों खच्चर और ऊंट हाथी लेके आते थे और हाँ। माल लेके जो हीरा हाँ, मोती लूट कर, समझा। हाँ। और जो इसकी विशेषता ये है कि ये आनंद ही कालते है ये शिवलिंग, इसका कोई पता नहीं। और ये नीचे जमीन में स्थिर नहीं था, ये लटकता हाँ। था शिवलिंग। ये इसकी विशेषता है। तर पाहू शकता ह्यांनी सांगितल्याप्रमाणे असं काहीतरी मुघलांनी केलेले आणि मुघल खूप वाईट होते. बराबर है क्या नहीं? हाँ, आप ना ब्लॉग पे आने वाले हो, यानी मैं यूट्यूब पे चैनल पर वीडियो अपलोड करता हूँ. ये यूट्यूब पर जाएगा. आप सबको दिखेगा. चलो फिर अंदर जाऊँ क्या मैं? हाँ, जाओ. तो पूरा मंदिर देखे जाओ. फिर बाहर आते. अच्छा, चलो पाहूया. राम मंदिर आहे, पाहू शकता. तो चला आतमध्ये जाऊ. आणि मित्र तर लय लवकर आतमध्ये गेलेला आहे, कारण की म्हणलं आता थोडीफार माहिती घेऊया सोमनाथ टेम्पलबद्दल. आणि आता आपण आहे श्रीराम मंदिराबद्दल मंदिरात चाललेलो आहे. पायऱ्या वगैरे चढून आत जाऊया. आतमध्ये बहुतेक परमिशन नसेल तरी बघूया. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे राम मंदिरामध्ये. आणि इथं ना सायलेंटच ठीक राहील, कारण की इथं ना प्रत्येकजण ना वहीवर राम हे नाव लिहित आहे, हे पाहू शकता. आणि आपण आहे आता प्रभू श्री रामांच्या समोर पाहू शकता. गणपती बाप्पांच्या ज्या मूर्त्या बनवलेल्या आहेत त्या पाहण्यासाठी हे पाहू शकता. पूर्णपणे वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत, वेगवेगळे रूप दाखवलेली आहे, अशी ही कला केलेली हे पाहू शकता. सगळं स्लो दाखवणार आहे तुम्हाला. इकडं पण भरपूर काही आहे. आणि चला आता हे शेवटचं राहिलेलं आहे. इथं पण आहेत आणि पलीकडच्या साईडला पण भरपूर आहेत. चला ते पण दाखवतो तुम्हाला. हे बघा इथं पण आहेत भरपूर, हे पाहू शकता. सोनेरीमध्ये पण आहेत, एवढ्या मूर्त्या आहेत. आणि पाहू शकता राम नामांचे जप केलेले त्यांनी. कितने बार लिखा है ये पूरा? कितने बार लिखा है? ये नाम कितने बार हाँ. है? 1404 नाम, 1404 है एक पन्ने का. एक लाइन का 54 है हाँ हाँ, और ऐसे 26 है. 26 गुने 54 है, 1404 होता है. इतना लिखा है. और ये बाकी का किसने लिखा है? अलग अलग व्यक्ति आते हैं क्या? हाँ, अलग कोई जो भी आते हैं पूरा पान भर के लिख हाँ, के जाते हैं. कोई भी लिखे, एक हाँ, लिखे, दोन लिखे, एक लिखे, दोन हाँ. लिखे. हे अशा प्रकारे ना राम नामांचा जप केला जातो. काही जण जप पण करतात, काही जण लिहून असे टाकतात. हे बघा लिहितात पूर्णपणे, ज्याला वाटेल ना ते तसं लिहून टाकतात. असा पूर्ण आपण काल गेलो तो हा बीच आहे. हा इथं पाहू शकता असा हा बीच पसरलेला आहे. आणि तिकडे समुद्रांच्या अशा लाटा येत आहेत, पण तुम्हाला झूम केल्यावर दाखवायला लागेल, असं दिसणार नाही आहे. सो अजून बाकीच्या साईडने पण दाखवतो मंदिराचा व्ह्यू, साईडने कसा दिसतो मंदिर. आणि हे मंदिर आहे पूर्णपणे दिसत असेल. आपण आता आलेलो आहे राम मंदिराच्या मागच्या साईडला. हे पाहू शकता माग असं वन विभाग आहे, पूर्ण ना जंगल वगैरे, म्हणजे असं आंब्याची झाडं, असे वेगवेगळ्या प्रकारची इथं झाडं आहेत. आणि ते मंदिर कोणतं आहे ते माहीत नाही आपल्याला, बहुतेक ते गीता मंदिर असेल. सो तिथं पण जाणार आहे आपण, पण बघूयात कोणत्या साईडने रूट आहे त्या रूटने जाणार आहे आपण. आणि मागच्या साईडने बघा प्रभू श्री रामांचं मंदिर.
तर मित्रांनो ना मी मागच्या साईडला जे मंदिर दाखवलं ना, लाल मंदिर होतं, जे म्हणलं की गीता मंदिर आहे, तर ते गीता मंदिर नसून ते काली मातांचं मंदिर आहे. आणि ह्या साईडला गीता मंदिर आहे. बाकीचे पण मंदिर आहेत 1 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. ते 1 किलोमीटरच्या अंतरावरचे मंदिर सगळे आपण कवर करणार आहे. आपल्याकडे भरपूर टाईम आहे आणि मंदिरं केलेच पाहिजे आपण. समोर एक मंदिर आहे त्रिवेणी महासंगम, हे बघू शकता, हे कमान आहे, इथं कमान आहे आणि त्या कमानीच्या आतनं आपल्याला जायचं आहे. भरपूर ऊन लागतो इथं. मनात पटले ना काही मंदिर आहे, वाचताच येत नाही बाई, त्यांची भाषेत त्यांनी लिहिलेलं आहे गुजराती. आपण आता आतमध्ये जाऊया आणि पूर्ण प्रवेश करून बघूया संगम वगैरे. इथं भरपूर असं पब्लिक दिसतंय. तुम्हाला असा पक्षी दाखवणार आहे ना की तो ऑस्ट्रेलियावरनं प्रवास करतो. तर आत्ता तो पक्षी आपण इथं आहे, तो पक्षी तुम्हाला आता दाखवतो. बहुतेक हातात पण घेऊन देतात, पण ते जरा समुद्र पक्षी असते. थांबा तुम्हाला दाखवतो पक्षी. ते बघा हा पक्षी इथं, आणि मासे आहेत इथे, एवढे मासे आहेत आणि पक्षी, ऑस्ट्रेलियन पक्षी पाहू शकता. आपण इथं आलेलो आहे कोपऱ्यामध्ये. सो पहिला आपण तिकडं होतो, आता इथं आलेलो आहे. इथं एक मंदिर दिसतंय, पाहू शकता. लोक तेल वगैरे घालतात. इथं साधू महाराज बसलेले आहेत आणि हे मंदिर आहे श्री बंडेश्वर महादेव मंदिर आहे, पाहू शकता. असं हे मंदिर इकडं पण आणि आतमध्ये पण आहे. आणि इकडं पूर्ण अशी झाडी वगैरे आहे. ही पाहू शकता अशी भयंकर गुफा. ही आहे गुफा पूर्ण पाण्यामध्ये, आणि फक्त या पाण्यामध्ये तुम्हाला एक मासा दिसत असेल. अशी ही गुफा आहे. ये यूट्यूबर है हम. हाँ, महाराष्ट्रियन पुणे. हाँ, पुणे से आए हैं पूरे, दोनों सोलो राइड करके आए हैं, बाइक पर आए हैं. अभी 6 ज्योतिर्लिंग कर रहे हैं हम. हाँ, ये आ जाएगा यूट्यूब में. देखो सभी हाय करो. हाय. आप कहाँ से हो? गुजरात से है. गुजरात है. इधर के हो क्या? हम बाहर से आए हैं. पब्लिक बघा आपल्याला भेटत. चॅनल आहे हमारा. हाँ, आपका कौन सा चैनल है? DMH रायडर 9191. तर इथं सबस्क्रायबर भेटलेले आणि सबस्क्राईब म्हणतात, सबस्क्राईब करायचे चॅनलचं नाव. आणि हे पाहू शकता, ही आपली गुफा आहे सगळी. आणि इथून ह्यानंतर आपण जाणार आहे दुसऱ्या मंदिराकडे. ते तर मग अशी जी गुफा पाहिली असेल ती ना सूर्य मंदिर गुफा होती. आता ही खरी आहे ती पांडवांची गुफा. तर आपण पांडवांच्या गुफेकडे चाललेलो आणि एवढी अशी पब्लिक आहे. पाहू शकता ही अशी सरळ गुफा दाखवलेली आहे. आतमध्ये गेल्यावरच कळेल की गुफा कशी आहे. खतरनाक विषय आहे. बैठ के जा रहा हूँ, बैठ के जा रहा हूँ, नहीं तो मेरा टकोरा फुटेगा ना, तो मेरे भले जबरदस्त लागेगा. गोपाल खतरनाक आहे भाई, खतरनाक गुफा आहे. अजून भरपूर पब्लिक आहे. आतमध्ये जाऊया. हो बघा अशी गुफा आहे. कोई नहीं आएगा. नहीं इधर दिखाना नहीं, बंद करिए. गुफा छोटा वीडियो नहीं करना है. भाई बंद करो और कैमरा में आ जाओगे, डाउन हो जाएगा. ती दर्शन वगैरे करून घेऊया. कसं आहे आपला गोप्रो ना पाण्यामध्ये जरा भिजलेला, आतमध्ये पण पाणी गेलं, पण देवाच्या कृपेने ना गोप्रो जरा वाचलेला आहे आणि चांगला झालेला आहे. गोप्रो म्हणजे पहिल्यासारखं चालतोय, जरा ना लॅगिंग प्रॉब्लेम देतोय, सो ते पण नीट होईल. देवाची कृपाच भाई. तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता रूममध्ये. आणि रूममध्ये सो आपण कपडे वगैरे चेंज केलेली पाहू शकता. पॅन्ट चेंज केलेली आणि शर्ट तोच ठेवणार आहे. आत्ता आपण चाललेलो आहे द्वारकामध्ये. सो गाईज आजचा ब्लॉग ना आपला हा एंड करतो आणि नेक्स्ट ब्लॉग स्टार्ट करायचा आहे. सो गाईज आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. सो बाय गाईज, टेक केअर, राधे राधे. असा सपोर्ट करा तुमच्या मराठी माणसाला. चला बाय.